आणि म्हणून या पद्धतीचे कार्यक्रम आपल्या मतदारसंघात आपण प्रत्येक वेळेची संकल्पना असते. आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हे सगळेजण म्हणतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही सगळे जाती समाजाचे लोक एकत्र करून, सगळे धर्माचे लोक एकत्र करून आपण बाबासाहेबांची जयंती मनवतो. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंची जयंती जी आहे हे या वर्षापासून सर्वसमावेशक सर्व जाती धर्मांना घेऊन आपण ही जयंती मनवायचं हे आम्ही ठरवलं आणि त्यानंतर हा कार्यक्रमाची निर्मिती झाली. या कार्यक्रमाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सगळ्यांनी मदत, सगळ्यांचा याच्यामध्ये सहभाग, समन्वय समिती असेल, सगळे आमचे पदाधिकारी असतील, भारतीय जनता पार्टीचे असतील, शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, RPIचे असतील, सर्व पक्षीय जे आमचे सहकारी महायुतीचे आहेत त्या सगळ्यांनी मिळून या कार्यक्रमाला उचलून धरलं आणि हा विचार या मतदारसंघामधून महाराष्ट्रामध्ये हा विचार जावा याचा प्रयत्न सरदारजी आपल्याला करायचा आहे. सरदारजी हा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. मी अण्णाभाऊ साठेंचे नातू जे आहेत नितीनजी ते इथं बसलेले आहेत, त्यांची बहीण पण मला वाटते आलेली आहे आणि सगळे हे जे लोक आहेत तर माननीय अण्णाभाऊ साठे हे व्यक्तिमत्व असं होतं की जे एका कोंदणामध्ये मानता येत नाही. न शिकलेले, शिक्षण न घेतलेले, परंतु या जगामध्ये सगळ्यात अनमोल साहित्याची रचना करणारा जर कोणी असतील तर अण्णाभाऊ साठे आहेत. एक अशिक्षित माणूस पण जे रशियापर्यंत ज्यांचं साहित्य पोहोचलेलं आहे, रशियन भाषेमध्ये त्याचा अनुवाद झालेला आहे आणि त्यांच्या साहित्याला जगभर महत्त्व दिलं जातं आहे. त्यांचं साहित्य, त्यांचे विचार, त्यांची प्रेरणा घेऊन आज जगभर लोक कामं करतात. ते अण्णाभाऊ साठे किती महान होते याची प्रचिती आपल्याला येणे आवश्यक आहे आणि त्यामुळेच या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे.